नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता त्या काकूंनी जेव्हा ते मंगळसूत्र अक्षयला आणि आनंदला दाखवलेलं असतं तेव्हा ते मंगळसूत्र बघून अक्षयला धक्का बसतो. त्याच्या डोळ्यामध्ये कळकळ असं पाणी येतं. तेव्हा तो मंगळसूत्र हातात घेतो आणि हे तर मंगळसूत्र माझ्या बायकोचं आहे असं तो रडतच त्या काकूंना म्हणतो. तेव्हा ते मंगळसूत्र जेव्हा त्याने वट पौर्णिमेच्या दिवशी रमाच्या गळ्यात घातलेलं असतं तर ते क्षण त्याला आठवतात. तेव्हा अक्षय लगेच आनंदला म्हणतो की दादा बघ ना, अरे रमाचं मंगळसूत्र, मी तुला सांगितलं ना रमा अशी मला एकटीला सोडून नाही जाऊ शकत. अरे बघ ना दादा, रमा मला संकेत देते. एकतर अगोदर तिचं मला घड्याळ सापडलं आणि आता हे मंगळसूत्र, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की माझी रमा मला सोडून नाही जाऊ शकत. ती मला असं एकट्याला सोडून नाही जाऊ शकणार. मला पूर्णपणे खात्री आहे की रमा नक्की परत येणार म्हणजे येणार. तेव्हा आनंदला सुद्धा आनंद होतो. तर काकू म्हणतात की हे बघ पोरा, माझ्या अनुभवावरून मी तुला सांगते की आया इतक्या झटापटीत मी तुला अगदी जीव तोडून सांगते की तुझी बायडी या झटापटीत जिवंत असेल म्हणून मी नाही वाटत. तेव्हा मात्र आता आजी असं म्हटल्यानंतर अक्षयला धक्का बसतो. तेव्हा अक्षय काही न बोलता फक्त हात जोडतो आणि ते मंगळसूत्र घेऊन त्या काकूंना म्हणतो की धन्यवाद आणि लगेच तो रागाने घरी जायला निघतो. तेव्हा मात्र आता आनंद सुद्धा त्याच्या मागे येतो. त्यानंतर आता इकडे देविका आणि घोटाळे येऊन येथे मुकादमांच्या घरी पोहोचतात आणि सीमा आणि नैना यांना विचारत असतात की कुठे आहे माझी मुलगी. तेव्हा सीमा तर खूप घाबरते आणि मनात म्हणते की अरे देवा, आता काय करायचं. आता जे काही अभि आणि माही आत गेलेले असतात तर अभिने माहीला कसं तयार करायचं, रमासारखं कसं व्हायचं हे सांगितलेलं असतं. म्हणून आता लगेच रमा ही म्हणजे मस्त अशी माही रमा बनून येते. अगदी तोच वेश, तोच लुक आणि साडी, 2 वेण्या, अगदी परफेक्ट अशी रमा बनून बाहेर येते आणि सीमाला म्हणते की आई अहो काय झालं. तेव्हा मात्र आता सीमा आणि नैना तर धक्क्यानेच माहीकडे पाहायला सुरुवात करतात आणि देविका सुद्धा अगदी धक्क्याने बघत असते. तर ती लगेच आता घोटाळ्यांकडे पाहायला सुरुवात करते. घोटाळे सुद्धा अगदी आश्चर्याने पाहत असतात. तेव्हा मात्र आता माहीला हसू येतं, कारण अभि आणि आतमध्ये त्या दोघांनी काय असा तो प्लॅन केलेला आहे तो सर्व तिला आठवत. जेव्हा ते दोघे आत जातात तर माही ही अभिला विचारत असते की आता आपण काय करायचं. तेव्हा अभि तिला म्हणलेलं असतं की जे रमा करायची ते तू करायचं. तेव्हा माही अभिला म्हणते की प्लीज एक्सप्लेन जरा. अभि तिला म्हणत असतो की रमाबद्दल ही माहिती असणं खूप असं इम्पॉर्टंट आहे. रमा नेहमी असं म्हणायची की संकट आलं की त्याच्यापासून पळून नाही जायचं, त्याला तोंड देत राहायचं. माही म्हणते की अरे देवा, आता तोंड कसं देत राहायचं. तेव्हा अभि म्हणतो बाहेर एक प्रॉब्लेम आहे माही आणि तो प्रॉब्लेम तुला आता सॉल्व्ह करायचा, तुला त्याला तोंड द्यायचं. माही म्हणून नाही तर रमा म्हणून. आणि तुला ही संधी आहे की तू रमासारखी फक्त दिसत नाही, तूच रमा आहे. बाहेर जाऊन तुला तशीच अगदी रमासारखी ऍक्टिंग करायची आणि आईला सुद्धा संशय येता कामा नये. तेव्हा माही म्हणते की अरे अभि, ती देविका आहे ना, ती देविका लगेच मला ओळखेल, मी असं नाही करू शकत. तेव्हा आता अभि समजावतो की अभि म्हणतो की अगं ऍक्टिंग आहे ही ऍक्टिंग, आणि तूच तर म्हणत होते की तुला ऍक्टिंग मध्ये खूप असे अवॉर्ड्स आहे अवॉर्ड्स. अभि आता रमाला म्हणजे माहीला धरतो आणि माही अगं 2च असे ऑप्शन आपल्या जवळ आहे, त्यामुळे तुला कळतंय का, यस किंवा नो, तुला हे करावंच लागेल, कळतंय ना तुला. अगं माही प्लीज, अगं तुला हे करावं लागेल. तेव्हा आता माही म्हणते की ओके ओके फाईन. कारण आता अभिने तिच्या हात पकडलेले असतात आणि ती हात दाखवते की ओके ओके मी करेल असं अभिला म्हणते. आणि रमाचा जो लुक तिने केलेला आहे तर ती अभिला विचारते की काय कशी दिसते मी. तर अभि म्हणतो की एकदम अशी ओके परफेक्ट रमा, पण 1 मिनिट थांब. आणि तो रमाच्या फोटोकडे पाहत असतो आणि तो आता माहीला थांबवतो. तिच्याकडे सारखा बघून 1 मिनिट थांब असं म्हणून लाल कलरचा मार्कर पेन घेतो आणि तो आता म्हणजे तिच्या कपाळाला जे काही सिंदूर असतं त्याला लावायचं असतं. तर माही लगेच बाजूला सरकते. तेव्हा अभि म्हणतो की 1च मिनिट थांब जरा. आणि तो आता माहीच्या हात धरतो आणि तिच्या कपाळावर त्या भांगामध्ये अगदी त्या लाल पेनने सिंदूर लावतो. तेव्हा आता माही म्हणते की जाऊ का. तर अभि म्हणतो की नाही थांब, आता हे झालं आणि आता पदर घे असं तो माहीला म्हणतो. तर माही विचारते की हॉट पदर नेमकं काय असतं. तेव्हा अभि लगेच तिचा पदर तिच्या खांद्यावर टाकतो. तर माही म्हणते की हो पल्लू म्हणतात त्याला. आणि तेव्हा रमाची अगदी परफेक्ट ऍक्टिंग आता माही करत असते. तर ते सर्व बघून अभि म्हणतो की आता मात्र तू बाहेर जा, पण माही म्हणून नाही तर रमा म्हणून. तेव्हा माही ही रमाच्या फोटोकडे पाहत असते. तर
आता बाहेर आल्यानंतर तिला ते सर्व आठवते आणि तशीच एकदम परफेक्ट ऍक्टिंग करत ती सर्वांकडे पाहत असते. नैना आणि सीमा तर अगदी आश्चर्याने अगदी चकित होतात की नक्की आता हिच्यात इतका बदल कसा झाला असेल. तेव्हा मात्र आता लगेच माही म्हणते की सासूबाई. तेव्हा नैना ही सीमाला खुणावते तर सीमाच्या तेव्हा लक्षात येतं की म्हणजे अच्छा, म्हणजे मला सुद्धा आता सासूबाई असल्याचं नाटक करावंच लागेल. तेव्हा रमा विचारते की सासूबाई अहो बोला ना, काय झालं, कोण आलंय. तेव्हा आता सीमा म्हणते की हे ते. देविका लगेच माही जवळ येते. माही माही आणि 1 मिनिट इकडून तिकडून तिला अगदी म्हणजे चेक करून पाहत असते. तेव्हा मात्र आता ही देविकाच अगदी धक्क्याने अशी आश्चर्याने चकित होते की नक्की हिच्यात इतका बदल कुठून झाला असेल. तेव्हा ती म्हणते की अगं माही काय हे. तेव्हा तर आता माही मुद्दाम तिला ओळख दाखवत नाही. सीमाला विचारत असते की सासूबाई अहो नक्की ह्या काय बोलतात, कोण माही, कोणत्या माहीबद्दल विचारतात ह्या. तेव्हा सीमाला हसायला तर येतच, परंतु अभि आता रूम मधून कान देऊन ऐकत असतो. तर आता सीमा म्हणते की नाही, ही माई नाही, ही रमे आहे, आमची रमे. आणि ती माहीला म्हणते की रमे अगं रमे, यांना काय वाटतं, तुला माहिती आहे का की तू माही आहेस. त्यांनी फोटो दाखवला एका मुलीचा आणि सेम तो फोटो तुझ्यासारखा आहे आणि ती यांची मुलगी आहे माही. आणि त्यांना काय वाटतं की आपण त्या मुलीला किडनॅप केलेलं आहे. तुम्हीच सांगा की आता आम्ही त्या मुलीला ओळखत नाही, मग आम्ही तुमच्या मुलीला कसं किडनॅप करणार, हो की नाही नैना. बघ ना अगं काय बोलतात, हो ना माही. तेव्हा मात्र आता माही म्हणते की ओके आणि काय हो, कोण बोलतात तुम्ही, कोण आहात तुम्ही. तेव्हा देविका आता बघतच असते आणि माहीला म्हणते की माही अगं तू कितीही नाटकं केलेस तरी सुद्धा मला माहिती आहे की तू माहीच आहे. ओके. तेव्हा सीमा पुढे येते आणि सीमा देविकाला म्हणते की मी तुम्हाला सांगते की ही माझी सून आहे रमा, थांबा मी तुम्हाला फोटो दाखवते. आणि जे काही अक्षय आणि रमाचे एकत्र फोटो असतात तर नैना लगेच हे फोटो काढते आणि हे घ्या, हे फोटो पहा. सीमा ते फोटो दाखवत म्हणते की हे बघा ही आमची रमा आणि 2 वेण्या. तेव्हा मात्र आता लगेच म्हणजे देविका पाहतच असते आणि हा कोण असं विचारते. तेव्हा आता सीमा प्रत्येक फोटो दाखवते आणि हा माझा मुलगा अक्षय आणि ही त्याची बायको रमा. अक्षय रमा. तेव्हा मात्र आता देविका पाहतच असते. देविका म्हणते की अरे ही तुमची सून आहे रमा. तर सीमा म्हणते की हो. तर लगेच माही आता अगदी रमाच्या आवाजात म्हणते की काकू अहो तुम्ही बसा, मी तुम्हाला फ्रेंच इस्त्रीची कॉफी घेऊन येते. तेव्हा मात्र आता देविका म्हणते की काकू. आता माहीच म्हणत असते की हो काकू तुम्हीच. देविकाला म्हणते तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी फ्रेंच इस्त्रीची कॉफी घेऊन येते असं पुन्हा म्हणते. तेव्हा मात्र आता नैना म्हणते की हो आमची रमा कशी आहे की अशीच आहे आणि ती तुम्हाला तुमच्यासाठी फ्रेंच इस्त्रीची कॉफी घेऊन येते. आमची रमा आहे ना ती शिकलेली नाही, त्यामुळे ती असंच काहीतरी बोलत असते, तिला इंग्लिश काही कळत नाही. तेव्हा मात्र आता देविकाला तर धक्काच बसतो. देविका म्हणते की आता नक्की काय आहे. आणि मात्र आता देविका ही घोटाळ्यावरच ओरडते की घोटाळे काय हे. तर घोटाळे म्हणतात की मॅम अहो चेहरा तर सारखाच आहे, परंतु ही मात्र माही नाही दिसत, परंतु ही पोरगी आहे ना हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. तेव्हा मात्र आता आणि हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. तेव्हा देविका ही घोटाळ्यावरच ओरडते की. तर घोटाळे म्हणतात की एस मॅम ही माही नाही, चला आता आपण निघूयात. तर ते लगेच म्हणतात की 1 मिनिट मॅडम थांबा, अहो घोटाळ्यांना काहीतरी घोटाळा वाटतोय. तेव्हा आता घोटाळे परत माही जवळ येतात आणि मॅम मला असं वाटतं की ही आपली माहीच आहे. तर सीमा लगेच पुढे येते आणि सीमा म्हणते की हे बघा तुम्हाला काहीच वाटत नाही, तुम्ही काही म्हणू नका, ही तुमची माही नाही, ही माझी सून रमा आहे रमा. तेव्हा नैना ही माहीला जोरात आपल्या जवळ ओढते आणि सीमा म्हणते की अगं रमा एक परपुरुष तुझ्या जवळ येतो आणि तुला काहीच कसं वाटत नाही ग. थांब आता मी अक्षयला तुझं नावच सांगते थांब. तेव्हा मात्र आता रमा म्हणजे अगदी माही रमाच्या आवाजात म्हणते की सासूबाई अहो माझी चूक नाही, चूक त्यांची आहे, ते माझ्या जवळ आले, त्यांना असं वाटतं की मी कुणासारखी तरी दिसते म्हणून ते माझ्या जवळ आले. आणि घोटाळ्यांना म्हणते की हो ना. तर घोटाळे मान डोलावतात. तेव्हा आता सीमा म्हणते की ते लाख तुझ्या जवळ येतील, परंतु तू माझ्या घरची सून आहे, तू बघून का दिलं, तू माझ्या घरची सून आहे, माझ्या घरची सून कशी अशी असायला हवी, अशी नाही. थांब मी तुला नाव सांगते आणि तुला नाही, थांब मी अक्षयला नाव सांगते, म्हणजे तो तुला बरोबर माहेरी पाठवून दे. वा हो की नाही असं देविका आणि घोटाळ्याकडे बघत बोलत असते. तेव्हा अभिला मात्र आता हे सर्व ऐकून खूप असं आत रूम मध्ये हसू येत असतं. तेव्हा आता माही म्हणते की सासूबाई मी तुमच्या पाया पडते, माफ करा, मला माफ करा. नैना म्हणते की हो पाया पड ग पड. तेव्हा सीमा म्हणते की हो पाया पड,
खाली वाक आणि खाली वाकून अगदी पाया पड. नैना म्हणते की हो हो पाया पड पाया पड. आणि परत जेव्हा माही खाली वागते आणि म्हणते की हो हो सासूबाई, अहो मी तुमच्या पाया पडते, मी तुमच्या समोर साडी पसरते. तर नैना म्हणते की अगं साडीचा पदर पदर. तेव्हा माही म्हणते की हो हो सासूबाई, मी तुमच्या समोर साडीचा पदर पसरवते, मला माफ करा. तेव्हा सीमा सुद्धा अगदी सासूच्या तोऱ्यात म्हणते की बरं बरं ठीक आहे, नाही सांगणार, जा आता. तेव्हा मात्र आता देविका आणि घोटाळे हे सर्व काही बघून त्यांचे अगदी खाली मान घालतात, कारण त्यांना असं वाटतं की आपली माही नाही नक्की यांची सूनच आहे, अशी ऍक्टिंग आता सीमा आणि माहीने केलेली असते. तेव्हा आता नैना म्हणते की झाले ना तुमचे समाधान झाले, सासू सुनामध्ये शेवटी तुम्ही भांडणं लावलीत ना, आणि काय काय मिळालं काय तुमका. आणि तेव्हा मात्र आता माही सुद्धा अगदी रमा बनून रडण्याचं मोठमोठ्याने नाटक करायला सुरुवात करते. तर नैना ही देविकावरच ओरडत असते की ओके मॅडम, काय काय मिळालं तुम्हाला, सांगा ना काय मिळालं यांच्यात भांडणं लावून. तर देविका म्हणते की ओके ओके. आणि ती घोटाळ्यांना म्हणत असते की हे बघा यांचं काहीतरी वेगळं सुरू आहे, जर ही आपली माही असते तर यांचं जे काही बोलणं आहे ते काही न सहन केलं नसतं, चला आता लेट्स गो, निघूयात. तेव्हा आता लगेच घोटाळे म्हणतात की हो हो मॅम, मला सुद्धा खात्री पडली की ह्या आपल्या माही नाही म्हणून. तेव्हा घोटाळे आणि देविका तर अगदी खाली मान घालून तेथून जायला निघतात. अभिला तर आता ही सर्व ऐकून खूप असा आनंद होत असतो. रूम मध्येच तो अगदी उड्या मारायला सुरुवात करतो. तर आता शेवटी माही ही रडण्याचं नाटक करायला सुरुवात करते आणि देविका आणि घोटाळे जेव्हा तेथून निघून जातात तर नैना ही रडू नको असं करत दरवाजा लावून घेते. आणि त्या गेल्यानंतर आता माही जोरात उडी मारते आणि सीमाला मिठी मारते. सीमा सुद्धा अगदी खुश होते की माही माही, अगं पहिले ना तू अशी रमा वाटली ग मला. तेव्हा मात्र आता त्या म्हणजे सगळेजण खूप खुश असतात. अभि सुद्धा आतमध्ये खुश असतो. तेव्हा मात्र माही म्हणते की काय हो क्यूट आंटी, तुम्ही काय केलं, मला त्यांच्या समोर तुमच्या पाया पडायला लावलं. तेव्हा सीमा म्हणते की अगं ठीक आहे, मस्करीमध्ये सर्व काही चालतं. त्यानंतर आता अक्षयला जेव्हा ती बाई असं म्हटलेली असते की म्हणजे या सर्व झटापटीत तुझी बायडी वाचली नसेल, नक्की तिच्या जीवाला काहीतरी झालं असेल असं म्हटल्यानंतर अक्षयला खूप असा राग येतो आणि तो आता रागरागाने इकडे आपल्या रोडला जी काही गाडी उभी केलेली असते तर तेथे निघून येतो. तर आनंद त्याला अगदी समजावत मागे मागे येत असतो की अक्षय, अरे अक्षय शांत होतो, असं काय रिएक्ट झालास. तेव्हा अक्षय घाईने आपल्या गाडीमधून काही पोस्टर घेतो आणि आनंदला म्हणतो की अरे ती बाई असं कसं बोलू शकते, रमा जिवंत नसेल म्हणून माझे पूर्ण प्रयत्न चालू आहेत की रमा जिवंत आहे म्हणून, आणि ही बाई तर डायरेक्टली असं कसं बोलू शकते की रमा जिवंत नाही म्हणून. अरे आता मी सर्वांना चुकीचं ठरवणार आहे, हे बघतच राहा तुम्ही काय करतो ते. आनंद म्हणतो की अरे असे पोस्टर लावून आपली रमा नाही सापडणार. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की का सापडणार नाही, सापडेल आपली रमा. आणि हे बघ, जो कोणी आपल्या रमाला सापडून देईल ना तर त्याला असं छोटं मोठं बक्षीस नाही तर एकदम 10 लाखाचं मोठं बक्षीस मी देणार आहे. 10 लाख रुपये ही काही छोटी अमाऊंट नाही, नक्की कोणीतरी फोन करेल. त्यामुळे अरे दादा, मला जे काही करायचं असेल ते मला करून दे आणि तू सुद्धा माझी त्यात मदत कर. तेव्हा आनंद म्हणतो की ठीक आहे, चल सांग आता कुठे कुठे हे पोस्टर लावायचे. तर लगेच अक्षय म्हणतो की सगळीकडे पोस्टर लावायचे, अगदी शहरभर, अख्ख्या हायवेवर, अख्ख्या रोडवर सुद्धा. ह्यांना हरवलेल्या आहेत, यांना कुठे बघितलं असेल तर या नंबरवर तुम्ही कॉल करा, असं त्या पोस्टरवर रमाचा फोटो आणि नंबर सर्व काही लिहिलेलं असतं. तेव्हा अक्षय म्हणतो की चल चल. तर आनंद ते पोस्टर आपल्या हातात घेतो आणि अक्षय गाडीमध्ये बसून आनंद सुद्धा पुढे निघून येतात. त्यानंतर मात्र आता देविका तर खूप अशी भडकलेली असते आणि एका ठिकाणी येऊन तिची गाडी थांबते तर घोटाळे खाली उतरतात, कारण नील आहे ना तो आता ह्या देविकाला भेटण्यासाठी आलेला असतो आणि तो गाडी थांबून आता तिथे या देविकाच्या गाडीमध्ये देविका शेजारी बसतो आणि देविकाशी बोलायला जातो. परंतु देविका आता ही खूप भडकलेली असते आणि आता ती नीलला म्हणते की शडाप, मला माही कुठे आहे ते सांगा गो, मला पूर्णपणे खात्री आहे की नक्की तोच कुठेतरी तिला लपून ठेवलंस. नील म्हणतो की अहो मॅम, तुम्ही असं काय करतात. देविका मॅम, मीच तुम्हाला माहीचा पत्ता दिला होता आणि परत परत तुम्ही तेच का विचारतात. तेव्हा मात्र आता घोटाळे म्हणतात की 20% त्यांनी सांगितलं आणि 80% माहिती मीच मिळवली मॅडम. तेव्हा मात्र आता देविका म्हणते की तू जो पत्ता आम्हाला दिला होता ना नील, तो पत्ता फेक होता. आणि काय रे, तुला काय वाटलं की मी तिकडे जाऊन आली नसेल का. तेव्हा आता नील म्हणतो की हॉट, म्हणजे तेथे तुम्हाला माही नाही भेटली का. तर देविका म्हणते की नाही. देविका म्हणते की तिकडे तिच्यासारखी दिसणारी वेगळी मुलगी होती, ती त्यांच्या घरातील कोणतीतरी सून होती. तेव्हा मात्र नीलला हसायला येत असतं. तेव्हा लगेच नील हा देविकाला म्हणत असतो की देविका मॅम, मला तर असं वाटलं होतं की तुम्ही हुशार आहात, अहो तुम्ही तर फसला, अहो ती माहीसारखी दिसणारी नाही तर ती माहीच होती. तेव्हा मात्र आता देविका म्हणते की इम्पॉसिबल, कारण
तिला इंग्लिश सुद्धा येत नसतं आणि ती साडी नेसलेली होती आणि त्या 2 वेण्या ती माही नव्हतीच, त्यामुळे तू मला माहीला आणून दे. तेव्हा आता नील म्हणतो की देविका मॅम, आणि हे बघा, जर माही आता माझ्यासोबत असती तर मी तुमच्या गाडीमध्ये असा तुमच्या बरोबर गप्पा मारायला आला असतो का? मी तर माझ्या माही सोबत कुठेतरी लांब असा फिरायला गेलो असतो. कमॉन देविका, अहो तुम्ही तर पळकुटे आहात. तेव्हा मात्र देविकाला राग येतो. अरे उद्या तर तू परस्पर माहीची लग्न सुद्धा करशील आणि माझ्या प्रॉपर्टीवर हक्क सुद्धा सांगायला येशील. हे सगळं काही तू करू शकतो. तेव्हा मात्र आता नील म्हणतो की काय हो देविका मॅम, तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करतात का? इतकंच ओळखतात का तुम्ही? मी खरोखर तुमच्या प्रॉपर्टीवर हक्क सांगायला नाही. मी तुम्हाला खरंच सांगतो की कारण माही सोबत लग्न झाल्यानंतर आणि तोच माझा हक्क असणार. तर आता देविका अगदी धक्क्यानेच या नीलकडे पाहायला सुरुवात करते, कारण नील म्हणलेलं असतो की जर माझं माहीशी लग्न झालं तर जे काही आहे ते सर्व माझ्याच हक्काचं असणार आणि मी त्या घरचा जावई होऊ शकतो. तेव्हा मात्र देविका म्हणते की माय फूट, जे काही पाहतो ना ते फक्त तुझं स्वप्न राहणार आहे. स्वप्न कोणतंही ते पूर्ण होणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेव. त्यामुळे हे बघ, मला काही झालं तरी माझ्या माहीला माझ्याकडे आणून दे, मला बाकी काही माहिती नाही. तेव्हा मात्र आता नील म्हणतो की ओके ओके आणि ठीक आहे, गाडीच्या खाली उतरायला तो लागतो. मी जे काही आहे ना ते करतो, परंतु तुम्ही मात्र चिडचिड करू नका, ते तुम्हाला छान दिसणार नाही. आणि गाडीच्या खाली उतरून तो म्हणतो की बाय देविका. तेव्हा देविका मात्र अगदी रागाने त्याच्याकडे पाहते आणि परत तोंड ओळवते. तर घोटाळे म्हणतात की ड्रायव्हर चला आता. तेव्हा ड्रायव्हर गाडीमध्ये बसतात आणि देविका आणि घोटाळे तेथून निघून जातात. तेव्हा नील आता यांच्या सर्व बोलण्याचा विचार करतो आणि तो मनात विचार करत असतो की नक्की गोष्ट झुलतर हे, कारण जी माही सारखी दिसणारी मुलगी आहे ना, नक्की ती माहीच असणार, दुसरी नाही. आणि आता मला देविका जेवढं काही सांगते तर त्यावरून तिथल्या लोकांनी जो काही हक्क गाजवला सगळा काही फिनिश होईल. माझ्या प्लॅनचे 12 वाजतील, त्यासाठी लवकरात लवकर मला असं काहीतरी करावेच लागेल. कमॉन कमॉन, असं काय मला करता येईल याचा आता नील विचार करायला सुरुवात करतो. त्यानंतर मात्र आता इकडे माही ही आपला ड्रेस बदलते आणि ती साडी काढून ड्रेस घालते आणि नैनाला म्हणते की अगं नैना, खरंच मला जाम अशी मजा आली आणि मी सुद्धा अगदी खूप छान असं केलं ना रमासारखं. अगदी नैना हसून म्हणते की हो हो अगं, तसं तुला अगदी रमासारखं होणं जमलं, परंतु अजून काहीतरी तुला प्रॅक्टिस करावी लागेल आणि त्यापेक्षाही तुला छान असं जमू शकतं. तेव्हा माही विचारते की नैना, अगं माझं काय असं चुकलं म्हणजे मला ते पुन्हा कनेक्ट करता येईल? तेव्हा नैना म्हणते की अगं माही, कसं आहे काय सांगू तुला, आमची रमा खरंच खूप अशी निरागस होती ग. आणि तेवढ्यात मात्र आता माहीच्या मोबाईलवर नीलचा कॉल येतो. तर आता माही म्हणते की नैना थांब बर का, मी आता फोन घेते. आणि आता नीलचा फोन आहे म्हणून तिला खूप आनंद होतो. ती आता नैनाला म्हणते की अगं नीलचा फोन आहे आणि लगेच नीलचा फोन घेते आणि नीलला म्हणते की अरे खरंच मी इतकी म्हणजे खुश आहे, तुला खरंच असं काहीतरी सांगणार आहे, ते ऐकून तू सुद्धा अगदी आनंदित होशील, कारण आज असं काहीतरी मी केलं, खरंच मला त्याने खूप असा आनंद वाटतो. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून नील सुद्धा म्हणतो की माही, अगं माझ्याकडे सुद्धा तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे. त्यावर आता माही विचारते की रिअली, अरे अगोदर तू सांग मग. तेव्हा आता नील म्हणतो की माही, अगं आपल्या लग्नासाठी जे काही आपल्याला पैसे लागणार होते तर त्याची जी काही अरेंजमेंट आहे ती मी केली. तर माही म्हणते की हॉट, काय सांगतोस नील? नील म्हणतो की यस यस माही, आता आपलं लग्न होणार आहे, अगदी आपल्याला हवं तसं बिग, अगदी हॅव अ वेडिंग, अगदी धडाक्यात आपण एंट्री घ्यायची आणि सगळं काही अगदी आपल्या मनासारखं आपण करायचं. हे ऐकून तर माही खूपच खुश होते आणि खरंच खूप बेस्ट आहे आणि खरंच अरे आज तर आपल्यासाठी खूप असा मोठा दिवस आहे असं जेव्हा म्हणते तर नैना हे ऐकल्यानंतर नैनाला तर धक्काच बसतो. त्यावर आता नील विचारतो की आता तुझ्याकडे जी काही गुड न्यूज आहे ती मला सांग. तेव्हा आता माही लगेच सांगायला सुरुवात करते की अरे नील, तुला माहिती आहे का आज मी काय केलं? अरे आज मी रमासारखं वागले, अरे मी त्याची ऍक्टिंग सुद्धा केली आणि ते सुद्धा अगदी फर्स्ट टाइम. तर नील म्हणतो की वाव, अगं जे काही तू केलं ना दॅट्स ग्रेट. त्यामुळे माही मी तुला आता जे काही म्हणतो ते ऐक. आता हे जे काही तुझं सुरू आहे ना ते आता बाद झालं, त्यामुळे आता तू इकडे ये. आता इकडे आल्यानंतर आपल्याला आपल्या लग्नाची तयारी करायची, ओके? तेव्हा आता माही म्हणते की अरे परंतु नील, अरे ते उद्या मला अक्षय समोर नेणार आहे. तेव्हा मात्र आता नील म्हणत असतो की माही, अगं तुला कळतंय का आता आपलं लग्न होणार आहे आणि हे बघ त्यांना आपल्या मदतीची गरज होती आणि जितकी मदत त्यांना जमली आपण तितकी मदत त्यांना केली सुद्धा, त्यामुळे आता बाद झालं. तर माही ही थोडीशी नाराज होते. तर नैना ही कान देऊन या दोघांचं बोलणं ऐकत असते. नील म्हणत असतो की माही, आपला प्लॅन काय होता की आपल्याला लग्न करायचं आहे, त्यासाठी आपल्याला पैसे लागतील, त्यामुळे पैसे तर आपल्याकडे आलेच सुद्धा, त्यामुळे कमॉन माही तू तेथून निघ आता. आणि एक गोष्ट तुला कळते का, ते लोक तुला इमोशनली ब्लॅकमेल करतात आणि तू
मात्र इमोशनली ब्लॅकमेल सुद्धा होते. अगं उद्या ते तुला काही सुद्धा सांगतील, माझ्याबद्दल सुद्धा ते काही सांगू शकतात आणि जर त्यांनी तुला माझ्यापासून लांब नेले तर. तेव्हा आता हे सर्व ऐकून माही म्हणते की नील अरे तू असं का बोलतो, अरे आपण कधीच लांब नाही जाऊ शकत. त्यावर आता नील म्हणतो की एक्झॅक्टली अगं माही, आपण आपलं स्वप्न पूर्ण करूयात, आपण आपल्या लग्नाची सुद्धा तयारी करूयात, तू इकडे ये बरं. तेव्हा माही म्हणते की डोंट वरी, ओके हे बघ आज आपला छान दिवस आहे, तू मूड स्पॉइल करून घेऊ नको. आणि हे बघ मी यांच्याबरोबर डील करते की इकडे रोज रोज रमा बनायला मी नाही येऊ शकत, मी कधीतरी येईन रमा बनायला, ओके. तेव्हा आता नैना हे सर्व ऐकत असते तर नील तिला म्हणत असतो की ओके माही तू हे सर्व काही मॅनेज कर आणि लवकरात लवकर इकडे परत ये. आणि बाय करून आता माही ही अगदी बाय करते आणि नील सुद्धा. तेव्हा माही लव्ह यू सुद्धा म्हणते. नील सुद्धा म्हणतो की आय लव्ह यू टू मी माय बेबी आणि फोन ठेवते तर माही इतकी खुश होते. तर नैना हे सर्व ऐकून विचारते की काय. तेव्हा माही म्हणते की यस. तेव्हा मात्र आता माही असं म्हटल्यानंतर नैना पुन्हा विचारते की अगं माझी बाय काय नेमकं काय सुरू होतं तुमचं, काय बोलणं सुरू होतं. तेव्हा माही इतकी खुश होते, अगं नैना मी आणि नील लग्न करतोय फायनली. हे ऐकून मात्र आता नैनाला धक्का बसतो. नैना म्हणते की काय, तर आता माही म्हणते की यस. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सीमाला आता हे सर्व नैनाने सांगितल्यानंतर सीमा ही माहीला म्हणत असते की अगं या घराला तुझी गरज आहे. तर माही म्हणते की तुम्ही फक्त आता तुमचीच गरज पाहता म्हणून तुम्ही मला रमा होण्यासाठी सांगता. तेव्हा मात्र आता सीमाचं जे काही आहे ते काही ऐकून न घेता माही आपली बॅग घेते आणि नीलला भेटायला जाते. नीलला भेटायला आल्यानंतर नील तिला म्हणत असतो की का तू त्यांचा इतका विचार करतेस, सोडून दे त्यांचा विचार करणं. त्यानंतर मात्र आता माही आणि नील जेथे बोलत असतो तर तेथे मात्र आता ही देविका आणि घोटाळे येऊन पोहोचतात. लगेच देविका म्हणते की अरे घोटाळे माही आणि गाडी ही थांबवतात. म्हणून आता माही त्यांना पाहते देविकाला आणि घोटाळ्यांना तर ती सुद्धा अगदी घाबरते आणि देविका आणि घोटाळे लगेच हे माहीच्या मागे यायला सुरुवात करतात. त्यानंतर आता इकडे जे काही गुंड असतात तर त्या गुंडांनी अक्षयने जेथे पोस्टर लावलेलं असतं अगदी ते पोस्टर त्यांच्या हातात येतं. मॅरेज मॅटर दिसतंय. तर दुसरा म्हणत असतो की अरे असली पोरगी असती तर मी घरातून बाहेरच पडलो नसतो. तेव्हा आता त्या इतकं जे काही त्या गुंडांचं बोलणं आहे ते अक्षयला ऐकू येतं. अक्षय इतका रागवतो कारण अक्षय आता त्या गुंडांची चांगली धुलाई करतो. तेव्हा आता ते गुंड सुद्धा अक्षयला खूप असे मारत असतात आणि अक्षय त्यांना मारत असतो. परंतु गुंड आता अक्षयवर खूप असे धावून येतात. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.